मित्रांनो, तुम्हाला सिद्धार्थ जाधवची स्टोरी माहिती आहे का? मुंबईच्या शिवडीच्या चाळीत वाढलेला एक साधा मुलगा आज मराठी इंडस्ट्रीतील सर्वात एनर्जेटिक स्टार बनतो. ही आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची प्रेरणादायी गोष्ट. 23 ऑक्टोबर 1981 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ जाधव यांचं बालपण खूप साधं होतं. घरात फारशी फिल्मी पार्श्वभूमी नव्हती, पण सिद्धार्थचा जन्म एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जरी झाला असला तरी स्वप्न मात्र आभाळाला भिडणारे. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची जबरदस्त आवड होती. रुपारेल कॉलेजमध्ये गेल्यावर अभिनयाचं वेड लागलं. एकांकिका, नाटक, कॉलेजमध्ये ते नेहमी नाटकांमध्ये भाग घ्यायचे आणि तिथेच त्यांचा आत्मविश्वास तयार झाला. सिद्धार्थ थिएटरमध्ये काम करायला लागला. दिवसाला फक्त 200 रुपये कमवायचा. करिअरची सुरुवात त्यांनी मराठी नाटक आणि टीव्ही शोमधून केली, पण खरी ओळख मिळाली ती 2006 मधल्या जत्रा चित्रपटातून. त्या चित्रपटात त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षक अक्षरशः हसून लोटपोट झाले. रातोरात स्टार. नंतर दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, येरे येरे पैसासारख्या सुपरहिट्सने बॉक्स ऑफिस पेटवलं. हिंदीत गोलमालमध्ये सत्तू सुपारी बनून पूर्ण देशाला पोट धरून हसवलं. यानंतर टाइमपास आणि फास्टर फेणेसारख्या हिट चित्रपटांमुळे सिद्धार्थ जाधव मराठी सिनेमाचा फेवरेट कॉमेडी स्टार बनला. एवढंच नाही, त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आणि आपल्या एनर्जीने तिथेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्याची खासियत आहे अफाट एनर्जी. स्क्रीनवर आला की हसू थांबतच नाही. 3 महाराष्ट्र राज्य पुरस्कार, फिल्मफेअर आणि 4 वेळा महाराष्ट्राचा फेवरेट कोण अवॉर्ड्स मिळवले. सिद्धूचा कॉमिक टायमिंग आणि इम्प्रोव्हायझेशन हे एकदम अचूक आहे. गोलमालमध्ये सत्तू सुपारी बनून त्याने अख्ख्या देशाला हसवलं आणि सिम्भामध्ये तगडा अभिनय करून साऱ्यांना थक्क केलं. सिद्धार्थची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची एनर्जी, प्रामाणिकपणा आणि जमिनीवरचा स्वभाव. आजही ते सांगतात की मी चाळीत वाढलेला मुलगा आहे आणि तीच माझी खरी ताकद आहे. आज तो सुपरस्टार आहे, पण पाय आजही जमिनीवर आहेत. तर मित्रांनो, संघर्षातून यश मिळवणाऱ्या सिद्धार्थ जाधव यांची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढची स्टोरी कोणाची पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच भन्नाट स्टोरीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.